नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी श्वेता आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। 3 मजली इमारतीला लागली भीषण आग। शहरातील 31 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा संपन्न। डाबकी रेल्वे गेट उड्डाणपुलाजवळ आढळला मृतदेह। ग्रामीण भागात दिवस रात्र रेतीची तस्करी सुरू। जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला येथील मोहम्मद अली रोडवरील एका 3 मजली इमारतीला भीषण आग लागली। या आगीत एक चप्पलचे दुकान व घर जळून खाक झाले। आग विझविण्याकरिता अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले। अकोला येथील मोहम्मद अली रोडवरील एका चप्पल दुकानाला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली। रविवारी सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान चप्पलच्या दुकानातून धूर निघताना आढळला। याची सूचना त्वरित अग्निशमन विभागाला देण्यात आली। या दुकानात चप्पलांचा माल मोठ्या प्रमाणात असल्याने पाहता 3 मजली इमारतीमध्ये आग झपाट्याने पसरत गेली। या दुकानाच्या वर रहिवाशी जुने घर आहे। या इमारतीच्या बांधकामात लाकडाचा उपयोग अधिक असल्याने दुकानाला लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली। स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या घरातील वृद्ध महिलेसह पुरुषांना वेळेवर बाहेर काढण्यात यश मिळविले। दोघांना बाहेर काढल्यानंतर काही वेळातच या घरातील सिलेंडरने पेट घेऊन स्फोट झाला। त्यानंतर येथे एकच धावपळ उडाली होती। या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ही आग 3ऱ्या माळ्यापर्यंत पोहोचल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागत होते। अथक परिश्रमानंतर व अग्निशमन विभागाच्या काही गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती फायरमॅन रमेश ठाकरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। घटनास्थळी रामदास पेठ, सिटी कोतवाली पोलीसही पोहोचली होती। ही आग एवढी भीषण होती की या परिसरात सर्वत्र धूरच धूर पसरला होता। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळपासच्या 2 बिल्डिंग खाली करण्यात आल्या होत्या। सुबह 5:45 के करीब ये आग लगी है और सबसे पहले नीचे चप्पल की दुकान में आग लगी और इसमें शॉर्ट सर्किट हुआ था और ये आग ऊपर बढ़ती गई। सर, इसमें कोई जख्मी वगैरह हुआ है क्या? जख्मी वगैरह हुआ है? हाँ, एक इंजर्ड हुआ है, उसको सही सलामत निकाला गया। अंदाजन कितने रुपए का नुकसान हुआ? ये इसका पूरा फिगर तो हमारे पास नहीं है, लेकिन लाखों। सर, आग लगने का कारण पता चला? ये नीचे जो चप्पल की दुकान थी उसमें शॉर्ट सर्किट हुआ। अकोला शहरातील 31 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा संपन्न झाली। लोकसेवा आयोग तर्फे 3 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेकरता 8,242 परीक्षार्थ्यांनी नोंद केली। अकोला शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी एमपीएससीची पूर्व परीक्षा घेण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व एएसओ या 3 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली। पूर्वी हीच परीक्षा एकत्रित घेण्यात येत होती, त्यानंतर ही स्वतंत्र घेतली गेली, परंतु आता पुन्हा ही परीक्षा एकत्रित घेण्यात येत आहे। शहरातील 31 शाळा महाविद्यालयांमधून सकाळी 11 ते दुपारी 2च्या वेळेत घेण्यात आली। या परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांच्या कागदपत्रांची जुजबी तपासणी करण्यात आली। निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड यांच्या नियंत्रणात महसूल, शिक्षण, आरोग्य, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा संपन्न झाली। या परीक्षेसाठी 8,242 परीक्षार्थी यांची नोंद झाली होती। परीक्षेदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अकोला शहरातील डाबकी रेल्वे पूलच्या बाजूला एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। सदर इसमाच्या घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पोलीस पुढील तपास करीत आहेत। हातपाय बांधलेल्या अवस्थेत रेल्वे पटरीजवळील उड्डाणपुलाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला। सदर इसमाची हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत असून डाबकी रोड पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील डाबकी रेल्वे गेटच्या बाजूला रविवारी सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली।
या घटनेत घातपाताची शक्यता वर्तविली जात असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शहरातील डाबकी रेल्वे गेट बाजूला रविवार सकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला अशी माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा केला असता सुरेश राऊत असे मृतक इसमाचे नाव असल्याचे समजले. या घटनेत घातपाताची शक्यता वर्तवली जात असल्याचं बोललं जात आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी ठसे तज्ञांचे पथक देखील दाखल झाले होते. हत्या की आत्महत्या हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. पोस्टमार्टम अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान ही हत्या असल्याची चर्चा सर्वत्र होत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण परिसरात गेल्या काही दिवसांपासून रेतीची अवैध तस्करी दिवस रात्र सुरू आहे. या अवैध तस्करीने आतापर्यंत तिघांचे बळी घेतले असताना महसूल व पोलीस विभाग मात्र मूकदर्शक बनले आहेत. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातून दिवस रात्र रेतीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे. याकडे पोलीस महसूल विभागातील अधिकारी लक्ष द्यावयास तयार नाहीत. हातरून, लोहारा, कवठा, बोरगाव, वैराळे, कळंबा, कसुरा, हातासह जवळपासच्या भागातील नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. रात्रीच्या वेळी या अवैध रेतीची वाहतूक करण्यात येते. गेल्या 15 दिवसात या अवैध रेती उत्खननाने तिघांचा अपघाती मृत्यू झाला, परंतु तरीही संबंधित विभागाला जाग आली नाही. पहिल्या घटनेत नागझरीजवळ रेतीने भरलेल्या वाहनाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला, तर दुसऱ्या घटनेत कारंजा रमजानपूर जवळ रेतीने भरलेला ट्रक पलटी होऊन मजुराचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत कळंबा कसुरा नदीपात्रात उत्खनन करताना रेतीची दरड कोसळून मजुराचा मृत्यू झाला. ह्या 3 घटना घडूनही पोलीस व महसूल विभाग कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे रेती तस्करांची हिंमत वाढली आहे. एवढे सगळे होत असताना महसूल विभाग गप्प का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतमध्ये 17 सरपंचांसह 71 सदस्यांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सदर निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. रविवारी अकोला जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतमध्ये 71 सदस्यांसह 17 सरपंच पदाकरिता मतदान प्रक्रिया घेण्यात आली. 14 ग्रामपंचायतमध्ये एकूण 110 सदस्य आहेत. त्यामध्ये 39 सदस्य पदावर बिनविरोध निवड झाली. उर्वरित सदस्य व सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 3 ग्रामपंचायतमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे ही पदे रिक्त राहणार आहेत. रविवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकरिता मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सर्व ग्रामपंचायतमध्ये 18,931 मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. या निवडणुकीत शारीरिक कमकुवत व वृद्ध मतदारांना मतदानासाठी त्यांच्या नातेवाईकांनी मतदान केंद्रांवर आणले होते. ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदान संपन्न झाले. सोमवार 25 मार्चला मतमोजणी होणार आहे. उमरी परिसरात झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपींना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सिव्हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली होती. संपूर्ण शहर रंगोत्सव साजरा करत असतानाच आपसी वादातून धारदार शस्त्राने सामूहिक हल्ला चढवत एका हरीश शत्रुघ्न भातुलकर या युवकाची हत्या करण्यात आली. स्थानिक उमरी स्मशानभूमीजवळ हे हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उमरी परिसरातील या खून प्रकरणात सागर निंबोकार, सागर घाटे तसेच बाबू उर्फ श्रीकांत पाटकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक हरीश यांच्या निलेश नामक मित्राला काही युवकांनी मारहाण केली होती. सदर माहिती मिळाल्यानंतर हरीश आक्रमक झाला. या वादातून भांडण झाले होते. गुरुवारी सायंकाळी हरीश भातुलकर हा उमरी परिसरातील स्मशानभूमीजवळ असता त्याच्यावर 3 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यावेळी शुभम बोरकर या युवकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही या हल्ल्यात जखमी झाला. यावेळी हरीशच्या हात, पाठीसह शरीराच्या इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत हरीश याला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिनांक 21/3/2019ला मोठ्या उमरीमध्ये एक खून झाला. त्यामध्ये फिर्यादी नामे प्रवीण देवदास भातुलकर यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की त्यांचा लहान भाऊ
हरीश उर्फ गणेश भातुलकर याचा त्याच गावातील राहणाऱ्या 3 युवकांनी खून केला. अशा फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशननी आपले तपास चक्र फिरवले आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री कलासागर साहेब, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री देशमुख साहेब, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी माने साहेब आणि मान्य पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे कर्मचारी यांनी 3 आरोपीस काल सायंकाळी अटक केली. वसंत देसाई स्टेडियमवरील तरण तलावाबाबत सिटी न्यूज मधून वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याची दखल घेत दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाली. आता लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम स्थित तरण तलावाची दुरावस्था झाल्याचे वृत्त सिटी न्यूज मधून प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी तरण तलावावर पोहोचून या स्विमिंग टँकच्या दुरुस्तीसोबतच आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले होते. जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानंतर स्विमिंग टँक दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मागील काही दिवसापासून स्विमिंग टँकमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले, ते सुद्धा पूर्ण झाले. शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने सोमवार अथवा मंगळवारी तरण तलावासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. तरण तलावात भरलेले पाणी हिरवे दिसत आहे, त्याला फिल्टर करण्यात येईल. उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेणारे या स्विमिंग टँकच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत. सिटी न्यूजने याचा पाठपुरावा केल्याने त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. अकोला बस स्थानकावर सध्या घाणीचे साम्राज्य झाले असून या ठिकाणी एक लहान डम्पिंग ग्राउंड तयार होत आहे. खासगी कंत्राटदार साफसफाई करीत नसल्याने येथील घाण वाढत चालली आहे. एकीकडे संपूर्ण देशात स्वच्छतेचा नारा देण्यात येत आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अकोला येथील मुख्य बसस्थानक परिसरात नवीन डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात येत आहे. मुख्य बसस्थानकाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात घाण कचरा जमा होत आहे. मुख्य बसस्थानक परिसर साफसफाईचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीद्वारे साफसफाईच केल्या जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्याच्या मुख्य बसस्थानकावर दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी येतात. मुख्य बसस्थानकाचे डेपो मॅनेजरही याकडे लक्ष द्यावयास तयार नाहीत. बसस्थानक परिसराजवळ अनेक दुकाने लागली आहेत. या दुकानातील घाण कचरा बसस्थानकाच्या आवार भिंतीच्या आत फेकण्यात येतो. त्यामुळे येथे एक लहान डम्पिंग ग्राउंड तयार झाले आहे. यावरून येथील कारभार कसा सुरू आहे हे स्पष्ट होते. जुन्या शहरातील डाबकी रोड रेणुका नगरात जय बाबळेश्वर मित्र परिवारातर्फे अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली व या निमित्ताने साकारलेल्या शिवनेरी गडाला पाहण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली. छत्रपती शिवरायांचा जन्म राष्ट्र, धर्म आणि समाजाच्या उत्थानासाठी झाला होता. राष्ट्रमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळे शिवाजी घडले आणि छत्रपती झाले. आदर्शवत असा कारभार करून त्यांनी रयतेला सुखी केले. प्रत्येक स्त्रीने राष्ट्रमाता जिजाऊंचा, शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे आणि देश, धर्म आणि समाजासाठी प्रत्येकाने समर्पण केले पाहिजे असे आवाहन अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. डाबकी रोडवरील जय बाबळेश्वर मित्र परिवारातर्फे रेणुका नगरात शनिवारी सायंकाळी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. जय बाबळेश्वर मित्र परिवारातर्फे रेणुका नगरात साकारण्यात आलेल्या भव्य शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिवजयंती कार्यक्रमात शिवनेरी गड साकारण्यात आला होता. साकारलेला शिवनेरी गड पाहण्यासाठी शहरातील शिवभक्तांनी अलोट गर्दी केली होती. लोकसभा निवडणूक पाहता पोलीस प्रशासन सध्या वाहनांची कडक तपासणी करीत आहे. गेल्या 12 दिवसात वाहनधारकांकडून 6,74,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहे. मात्र या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन दक्ष झाले आहे. आगामी निवडणूक काळात पोलीस प्रशासनाचे नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असणार असून यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या वाहनांची बारकाईने तपासणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात शहर वाहतूक विभागाने 12 दिवसात 2,600 वाहनांची तपासणी करून 6,74,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. लोकसभा निवडणूक 2019 संदर्भात निवडणूक विभागाने आचारसंहिता लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या वाहनांची तपासणी वाहतूक विभागाच्या वतीने केली जात आहे. यासाठी अकोला शहर आणि जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर विशेष तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून तिथे 24 तास कर्मचारी हजर राहून वाहनांची तपासणी करीत आहेत. शहरात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यासाठी 7ही पोलीस ठाण्यात अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी 1 अधिकारी आणि 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहन तपासूनच ते शहरात प्रवेश करीत आहे. सोमवार 25 मार्चला आरआरसी नेटवर्कच्या सिटी लाईव्ह वर हॅलो डॉक्टरचे थेट प्रसारण करण्यात येत आहे. यामध्ये प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक दर्शकांच्या भेटीला येत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. त्यातीलच एक म्हणजे हृदयरोग. याच विषयाला धरून नाईक होमिओपॅथीचे संचालक व अकोल्यातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक यांची सोमवार दिनांक 25 मार्च 2019 रोजी रात्री 8 वाजता आरआरसी सिटी लाईव्ह वर हृदयाचे रोग आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार या विषयावर लाईव्ह मुलाखत दाखविण्यात येणार आहे. असाध्य रोगांवर डॉक्टर उदय नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीद्वारे उपचार करून असंख्य रुग्णांना बरे केले आहे. ज्या रोगांवर कुठलाच इलाज नाही अशा रोगांवर सुद्धा डॉक्टर उदय नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये स्वतः रिसर्च करून अनेकोनेक रुग्णांना बरे केले आहे. त्यातील काही रुग्णांचे मनोगत सुद्धा या मुलाखती दरम्यान दाखवले जातील. ॲटोइम्युन डिसीज, किडनी, हार्ट डिसीज, लिव्हर सोरायसिस सारखे आजार सुद्धा डॉक्टर उदय नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीमधून विना शस्त्रक्रिया, विना दुष्परिणाम या ब्रीदवाक्याप्रमाणे यशस्वी उपचार केले आहेत. सदर मुलाखत गरजू रुग्णांनी आवर्जून पाहावी असे नाईक होमिओपॅथीतर्फे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच आपण टेलिफोनच्या माध्यमातून या कार्यक्रमात थेट सहभाग घेऊन डॉक्टर उदय नाईक यांना प्रश्न विचारू शकता. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. 3 मजली इमारतीला लागली भीषण आग. शहरातील 31 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा संपन्न. टापकी रेल्वे गेट उड्डाणपुलाजवळ आढळला मृतदेह. ग्रामीण भागात दिवस रात्र रेतीची तस्करी सुरू. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. Network.